गणाधिपतये श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। महालक्ष्मी माता की जय। मंगलमूर्ति मोरया। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री
रामानंद भज मना सद्गुरु रामानंद भज मना सद्गुरु
सुखाचा बनला तुकामय भक्ती सुखाचा बनला तुकामय भक्ती सुखाचा बनला आणि विठ्ठला धर्म नाही आणि विठ्ठला धर्म नाही भक्ता होई देवा आवडत काही भक्ता होई देवा देवा आवडत काही विधुवानी नाही आनंद विधुवानी नाही आनंद भक्ता होई देवा भक्ता होई देवा भक्ता होई देवा पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय नाम संकीर्तनयस्य सर्वपापप्रणाशनम् प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परम् श्री गोपाल कृष्ण भगवान की जय जगदम्बा महालक्ष्मी माता की जय मंगलमूर्ती मोरया महालक्ष्मी समोर सेवेचा प्रसंग आहे सगळं कीर्तन सेवा मी काही कीर्तनकार मोठा कीर्तनकार बुवा असा नाही तर आपल्या घरी देवासमोर जे ज्याला येत असं नेहमी लक्षात ठेवावं सगळ्यांनी ज्याला जे येतं ते त्याने देवासाठी करा महालक्ष्मीचा उत्सव आहे रांगोळी काढता येते देवासाठी काढा पेंटिंग चांगलं येतं त्यासाठी करा डेकोरेशन चांगलं करता येतं महालक्ष्मीचं करा त्या दृष्टीने आपण आज तुकोबारायांचा तुकाराम महाराजांचा एक छोटासा अभंग 3 चरणांचा ही कीर्तनाची एक परंपरा आहे पठडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे नेहमी ऐकणारी लोक आहात कारण कीर्तनाच्या एकंदर नारदीय कीर्तनाच्या प्रकाराला 2 अंग असतात पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 1 त्याला पूर्वरंग म्हणतात आणि नंतर उत्तरंग पूर्वरंगामध्ये निरूपण म्हणजे एखादा अभंग घेऊन त्याला ब्राह्मण निरूपण ते काही वेळ करायचं आणि मग त्या अभंगाला त्याचा अर्थ सांगणारं त्याची लिंक लागणारं असं एखादं दृष्टांत वजा फॉर एक्झाम्पल म्हणून एखादी कथा सांगायची मग त्यामध्ये कथेमध्ये पुष्कळ वेगवेगळे भाग येतात त्यात काव्य परंपरेतल्या आर्या दिंड्या साथ्या असे पुष्कळ साथी असे पुष्कळ पद येतात आणि त्यामुळे कीर्तनाचे रंगत वाढते हे कीर्तनाचं बाह्य स्वरूप मी आपल्याला बोलतो पण कीर्तन हे खरं भगवत भक्तीचं अंग आहे रामदास स्वामींनी दासबोधामध्ये नवविधा भक्ती दशक नाम जो लिहिला 4था दशक त्यात 2ऱ्या क्रमांकावर कीर्तन भक्ती कारण कीर्तन भक्ती करून देवाला प्राप्त करून घेतात देवाची भेट होऊ शकते देवाचा साक्षात्कार होऊ शकतो सगुणाची अपेक्षा केली तर सगुण साकार जगदंबा सुद्धा समोर प्रगट होईल राम सुद्धा होईल पण त्याला एकाएकी नाही आज आमची भक्ती केवढी आहे आपण अभंगाकडे येऊ एक 10-15 मिनिटं अभंगाचा अर्थ पाहू आपण पण एक थोडी प्रस्तावना बोलतो आहे की आपली भक्ती सध्या कशी हात जोडले देवाला एखादं फुल वाहिलं अक्षत वाहिली तीर्थ घेतला प्रसाद घेतला झाली सुटली एवढा भक्तीचा अर्थ नाहीये तुकोबाराय ह्या अभंगात जे म्हणतात आपल्याला त्याच्या अनुषंगाने थोडा वेळ ब्रह्मचिंतन करण्याचा प्रयत्न करू आपल्या उपलब्ध वेळेची मर्यादा पाळू तुकोबाराय म्हणतात भक्ताहुनी देवा आवडते काही देव नावाची एक गोष्ट आहे त्याला मग तुम्ही गाड म्हणा अल्ला म्हणा काय करायचं काही म्हणा पण एक नक्की सुप्रीम पॉवर आणि इतक्या इझिली आपल्या लक्षात येतं म्हणजे या विज्ञानुगात राहून सोपं सहज येतं अगदी फक्त थोडंसं बोलतो देवाविषयी मला पूर्ण काही चिंतन आज करायचं नाही इतका वेळ नाही आपल्याकडे पण अगदी साधी गोष्ट आहे ना की पहा किती सिंपल आहे जी जी गोष्ट डोळ्याने दिसते त्या प्रत्येक गोष्टीला कोणीतरी एक निर्माण करायला असतो कधी जसं ती चिपळी आहे तर कोणीतरी बनवली आहे म्हणजे जी वस्तू दिसते आहे डोळ्यांनी तिला अगदी शास्त्रीय भाषेत निर्मित वस्तू म्हणतात म्हणजे जी बनली आहे पण तिचा कोणीतरी बनवणार पाहिजे ना म्हणजे एव्हरी मॅन्युफॅक्चर थिंग
मस्ट हॅव मॅन्युफॅक्चर. सिंपल लॉजिक आहे, ते विज्ञान पडणे काही नाही, त्यात लॉजिक आहे. जे जे डोळ्याने दिसतं त्याचा निर्माता कोणीतरी पाहिजे. मग एवढं अफाट विश्व आपल्या समोर आहे, ग्रह तारे आहे, अनंत कोटी आहे. आकाशात जर एखाद्या वेळेस बघावं आपण किती आहे, पण ते जाऊ द्या. सृष्टीत किती झाडं आहेत, किती फळं येतात रोज, किती फुलं येतात. आज सकाळी आनंद बरोबर 2 दिवस झाले त्या पार्क मध्ये जातो, पारिजातकाची किती फुलं पडतात. मी सहज विचार केला की सगळ्या पृथ्वीवर पारिजातकाची रोज फुलं किती पडत असतील, माहित नाही. वी डोंट नो. इन्फिनिटी, ते उत्तर खरं नाही आहे, माहित नाही. बरं, पारिजातक एक वृक्ष आहे का फुलांचा? तगरी आहे, मोगरा आहे, गुलाब आहे, झेंडू आहे, किती आहे. म्हणून ही सगळी निर्मिती करणारा देअर मस्ट बी समबडी, कोणीतरी असला पाहिजे ना. आपण असं म्हणाल की आता जमिनीत येतं, तर जमीन कोणी निर्माण केली हा प्रश्न येतो. असं सगळं जर मुळापर्यंत चिंतन केलं तर त्याचं उत्तर देव असं येतं. हा विस्तार नाही करणार आपण या गोष्टीचा. त्या देवाला असं विचारलं कोणी एकदा, भागवतात येत ज्ञानेश्वरीत आहे की देवा, समजा आपल्याला देव प्रगट झाला, विचारायचं देवा तुला सगळ्यात जास्त काय आवडतं तुला? आणि प्रत्येकाला काही काही वेगळं आवडतं ना. जसं आता मला कस्तुरीने सांगितलं की वेदा म्हटला गुलाबजाम फार आवडतं, आदित्यने सांगितलं. ते का मला आवडले पाहिजे असं नाही का बंधन, मला नाही आवडणार, मला अजिबात नाही आवडत असं म्हणू शकतो. प्रत्येकाची आवड वेगळी, पण आवड असते का नाही. मग देव नावाचा जर पदार्थ आहे, एवढी प्रत्येक मॅन्युफॅक्चर वस्तूला जर निर्माता आहे, ते अफाट सृष्टीचा निर्माता देव आहे, त्याला असं म्हणतात. असं रामदास स्वामी म्हणतात. पहा किती सुंदर उभ्या पहा. चारी वाणी चारी खाणी, चारी वाणी चारी खाणी, 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले लोक तिन्ही, स्वर्ग मृत्यू पाताळ, कया नाव देव श्रीराम. त्याला पुष्कळ चिंतन याच्यावरती, आता इतकं काय आपण नाही करणार आहे. तुकोबाच्या अभंगाकडे येतो. तो देव आहे. चारी वाणी चारी खाणी, 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले लोक तिन्ही, तया नाव देव श्रीराम. ज्याची मर्यादा सागरा, अंतरिक्ष तारांगणा, किती अंतरिक्ष तारांगण, काय पृथ्वी, काय समुद्र आहे. समुद्रातलं पाणी कितीही काळात संपेल का? सूर्यामधला किती हिट आणि प्रकाश काढून घेतला तर संपेल का? किती करोडो वर्षापासून सूर्य आहे. विज्ञानी म्हणते की करोडो वर्षापासून तो आहे, तसाच आहे. टेम्परेचर तेवढंच आहे, प्रकाश तेवढाच आहे, इतकाही कमी होत नाही. ज्याच्या शक्तीमध्ये इतकाही व्यय होत नाही त्याला अनंत शक्ती म्हणतात. ती व्ययही होत नाही, खर्चही होत नाही, कमी होत नाही. दृष्टांत म्हणून आपण करून पहा कधी की समुद्राजवळ एक बादली पाणी काढून घ्या, समुद्रातलं कमी होतं का? नाही, आहे तो वैसाही आहे. कसं देवाचं वर्णन केलंय उपनिषदांनी केलंय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आहे का नाही वर्णन? उपनिषद आहे. काहीच कमी होत नाही, सर्वांना सगळं देऊन, ज्याला त्याला मनोवापसीत फळं देऊन, सगळ्यांच्या मनोरथ इच्छा पूर्ण करून, तरी सुद्धा तो आहे तसाच राहतो काही. पण त्या देवाला एकदा तुकोराम महाराजांनी विचारलं, काय देवा काय अधिकार असेल नाही? हे संतांचे अधिकार आहेत, सद्गुरूंचे, की देवाशी बोलतात की देवा आम्हाला तू आवडतो बरोबर, पण तुला काय आवडतं? त्याचं उत्तर तुकोबांनी व त्यांच्या कानात पांडुरंगाने विठ्ठल म्हटल्या शेवटच्या चरणात. त्यांचं उपास्य विठ्ठल आहे, पांडुरंग आहे पंढरपूरचा. विठ्ठलांनी कानात सांगितलं, भक्तावनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन तुझे. सगळ्या त्रैलोक्यात त्रिभुवनात सर्ग मृत्यू पाताळामध्ये मला भक्ता इतका कोणी प्रिय नाही. जे भक्त नाही ते मला अजिबात प्रिय नाही. मी त्यांना जिवंत ठेवीन, म्हणजे मी समहम सर्वभूतेषु आहे. त्यांना काही असं नाही की माझा भक्त नाही त्याला प्राणवायू देणार नाही, त्याला खायला मिळेल असं नाही. पण मला आवडत भक्त नसेल तर मला ते लोक आवडत नाही असं भगवान म्हणतात. भगवंतांचं एक वचन आहे, विष्णू पुराणामध्ये श्लोक येतो का, श्रुती स्मृती ममैवाग्ने यस्तु उल्लंघ्य वर्धते आज्ञाच्छेदी मम द्रोही न मे भक्ता न मत्प्रियः. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. मी श्रुती आणि स्मृती ग्रंथ निर्माण केले कशासाठी? की लोकांनी कसं वागावं एकमेकाशी. धर्म नावाची एक व्यवस्था आहे, सर्व जीवांच्या उद्धारासाठी तर आहेच, पण सुव्यवस्थितपणे राहण्यासाठी भगवंतांनी सृष्टीच्या निर्मितीच्याच वेळी
जेव्हा सृष्टी निर्माण केली, भागवतात खूप वर्णन आहे तृतीय स्कंदामध्ये, तेव्हाच भगवंतांनी धर्म निर्माण केला. धर्म म्हणजे प्रत्येकाची आचरणाची रीत. मुलांनी वडिलांशी कसं वागावं, पतीने पत्नीशी कसं वागावं, मुलींनी वडिलांशी कसं वागावं, पतीने पत्नीशी कसं वागावं, शेजाऱ्याशी कसं वागावं, देशाशी कसं वागावं, संतांच्या जवळ जाताना कसं वागावं, सद्गुरूंशी कसं वागावं. धर्म म्हणजे धारणात धर्म मिथ्या हो अशी व्याख्या. आचरणाची रीत ही देवाने बनवून ठेवली. ही जे पाळतात ह्या सगळ्या धर्माच्या आज्ञा श्रुती स्मृतींमध्ये आहेत. श्रुती स्मृतींचं जे पालन करतात त्यांना भक्त म्हणतात. ते भक्त की जे श्रुतींच्या, आता श्रुती स्मृती आपल्याला वाचायला वेळ नाही, भागवत जवळ आहे, सोपं आहे, गीता आहे, संतांचं वाङ्मय आहे, श्रीपाद श्रीवल्लभांचं आहे, श्रीधर स्वामींचं चरित्र आहे. संतांची चरित्र जरी वाचत गेलो तर त्यांनी भक्तीची एक अवस्था भक्ती करून कशी मिळवली हे कळतं. प्रस्तुत अभंगात तुकोबारायांना पांडुरंगाला विचार, तुला कोण आवडतं? भगवान बोलते, भक्त होनी देवा आवडते काही, मला त्रिभुवनामध्ये भक्ता इतका कोणी प्रिय नाही. जो माझी भक्ती करतो तो मला अत्यंत प्रिय आहे. तुकोबांना सांग. दुसरं 3 चरणांचा अभंग आहे, लहान सांगून घेतला चिंतनाला. दुसरं चरण आहे, नावडे वैकुंठ क्षीराचा सागर धरुणी अंतर राहिला. भगवान विठ्ठल जे आहेत हे विष्णूचाच अवतार म्हणजे कृष्णाचा अवतार. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा द्वारकेतला कृष्ण अवतार संपला आणि इकडे पांडुरंग प्रगट झाले अशी कथा. आणि त्यामुळे ते विष्णूच आहेत. मग नावडे वैकुंठ, मला भक्तांच्या तुलनेमध्ये तुलना भक्तांशी केली आहे. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर. कारण भगवान श्रीहरी नारायणाचे राहण्याचे 2 ठिकाण आमच्या धर्मग्रंथांमध्ये पुराण ग्रंथांमध्ये दिले आहेत. एक, भगवान विष्णू वैकुंठात असतात असं आपण ऐकतो, ते वैकुंठात असतात. आणि असंही ऐकतो आपण की ते क्षीरसागरावर असतात. लक्ष्मी त्यांचे पाय चुरते. आमच्या व्यंकटेश स्तोत्रावरती ते चित्र आहे ना की ते शेषशाही बसले आहेत, लक्ष्मी पाय चुरते आहे, खाली क्षीरसागर आहे की नाही, म्हणजे दुधाचा सागर. हे 2 ठिकाण झाले का नाही? तर देवाला राहायला 2 ठिकाणं नसावे का? आपल्या 2 फ्लॅट पाहिजे, आपल्याला जरी फार्म हाऊस पाहिजे, लोणावळ्याला हिल स्टेशनला एक घर पाहिजे, तर देवाने 2 ठिकाणी राहायला काय हरकत आहे? आणि ते तो राहतो म्हणजे अंश मात्राने राहतो, मूळ स्थान सोडत नाही. पण याचे कारण मीमांसा इतकी विस्ताराने आता बोलत नाही. पण नावडे वैकुंठ क्षीराचा सागर असे जे तुकोबाराय म्हणतात ना, तो 2 ठिकाण त्याला आहेत निवासाची. पण वैकुंठ केव्हा आणि क्षीरसागर केव्हा हे ठरले नाही. वैकुंठात भगवान शांत एकांत, तिथे काही नाही. मग पुढे एकोम बहुश्याम प्रजाय तिथे आहे निवांत. म्हणजे संपूर्ण सृष्टीचा लय झाल्यानंतर, कल्पांत झाल्यानंतर जेव्हा काही उरत नाही पण ब्रह्मवस्तू उरते, नारायण उरतो, ते ठिकाण वैकुंठ. आता अवतार घ्यायची वेळ येते, सृष्टीच्या सृजनाची वेळ येते की एकाकी न रमते, मला करमत नाही, सगळं झालं पाहिजे तयार पुन्हा. त्या प्राण्याला त्याचे भोग भोगण्यासाठी शरीर द्यावं लागते ना पुन्हा. तर ते देण्यासाठी अवतारासाठी जेव्हा वेळ येते तेव्हा भगवान क्षीरसागरावर असतात. सगळ्या धर्मग्रंथामध्ये वर्णन आहे, भगवान क्षीरसागरावर आहे. ब्रह्मदेव ही पृथ्वी माता गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाला गेले, त्याला प्रार्थना केली की अरे बाबा ये. हे रावण, कुंभकर्ण, शिशुपाल, दंतवक्र आजच्या काळातले नाव घेत नाही, आपल्याला माहिती आहे. आता हे दैत्य खूप आहे, रोज TV पहा, सगळ्या दैत्याचे नाव कळतात. दैत्य नेहमीच असतात. असे जेव्हा दैत्य उन्मत्त होतात, माजतात, तेव्हा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर एक वेळ मानलं की माझे 2 घरं आहेत. मला दोन्ही आवडत नाही. काय आवडत रे? तुला तुझी चांगली चांगली हक्काची ठिकाण आहे, क्षीरसागरावर राहतो, वैकुंठात राहतो, तुला ही पण नाही आवडत, राहतोस कुठे? तुकोबांनी उत्तर दिले, धरुणी अंतर राहे दासा. कुठे राहतो? अंतर म्हणजे हृदय. हृदयाला एक नाव अंतःकरण आहे. आता खूप सूक्ष्मतेने विचार नाही करू. अंतःकरण, हृदयात भगवान राहतो. भगवंतांनी नारद पुराणामध्ये श्लोकापासून पुष्कळ पाठी असेल. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये
मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। श्री गोपाल कृष्ण भगवान मी नाही राहत क्षीरसागरात, नाम असं आहे वैकुंठ आहे. वैकुंठ मला आवडत नाही, असते वैकुंठात किती सुख आहे देवाला. पण त्याही पेक्षा सुख भगवंतांना भक्ताच्या हृदयात आहे. भक्तांनी हृदयात जर ईश्वराला, देवाला, पांडुरंग, विठ्ठल, राम, कृष्ण कोणालाही भक्ती करून स्थापन केला ना, हा तर मग देवाला ते वैकुंठ आणि क्षीरसागर आवडत नाही, धरुणी अंतर राहेत असा. शेवटच्या चरणात हे सरळ अर्थ आपण पाहतोय. मग एखाद्या शब्दाचा थोडा अर्थ पाहताना 5 मिनिटं रमू आपण. कोणता तरी एक कोणता तरी अक्षर पद घेऊन थोडं चिंतन करू. तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधिला, अनिक विठ्ठला धर्म. तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला. भगवान कशाने बांधला जातो? भक्तीनी. जनाबाईनी कशाने बांधला? भक्तीनी. विदुरांनी कशाने बांधला? भक्तीनी. कुंतीनी कशाने बांधला? भक्तीनी. द्रौपदीने कशाने बांधला? भक्तीनी. गोपींनी कशाने बांधला? भक्तीनी. ध्रुवानी कशाने बांधला? भक्तीनी. प्रल्हादानी कशाने बांधला? भक्तीनी. भक्ती जे करतात ते देवाला अत्यंत आवडतात. म्हणून भक्ता होई देवा आवडते काय, त्रिभुवनी नाही आन तुझे, असं तू करायला बोलले. थोडासा विचार करू, एक 5 मिनिटं. हा ब्राह्मण निरूपण आहे, थोडासा विचार केला पाहिजे. भक्ता इतकं देवाला काही आवडत नाही. या अभंगाचं अगदी पहिलं पद आहे. का म्हटलं तरी नुसतं याची पूर्ण कारणमीमांसा यात नाही की धर्मग्रंथांमध्ये भागवत, रामायण, दासबोध, ज्ञानेश्वरी सगळीकडे जिथे भक्तीचं विवरण येतं त्यामध्ये विवरण. एखाद्या कोणालाही विचारलं की तुला ही व्यक्ती का आवडते, असं विचारलं एखाद्या की ही व्यक्ती आवडते, बरोबर आहे. भक्ताला देवाला भक्त आवडतात, पण का याची त्यात नाही आहे कारण. ती धर्मग्रंथांमध्ये भगवद्गीतेत आहे, दासबोधात आहे. जी गोष्ट मला आवडते त्या गोष्टीचे 3-4 धर्म असतात. मला जी आवडते ती, मला माझे सगळे फ्रेंड्स आवडतात, फ्रेंड बरोबर जायला आवडतं. का? कारण त्यांचे स्वभाव मला आवडतात. दुसरी गोष्ट, ते माझी स्तुती करतात. मी चांगलं यश मिळवलं, मला कॉंग्रॅच्युलेट करतील, स्तुती करतील. देवाला भक्त का आवडतात? कारण देव भक्ताची रोज पूजा करतात, बरोबर करतात, त्याला लोणी खायला देतात, त्याला हार घालतात. हे किती सजवलं पाहत नाही, भक्ती करतो. त्याला हार काय घातले, दादूने काय घातले, घालतात केले, गुन्हे काय घातले, बापरे काय आरस काय म्हणजे धान्य काय फळ काय, तो खुश होतो. पण त्याला भक्तच देतात, हे अभक्त देऊच शकत नाही. जो अभक्त त्याला काहीच देत नाही, तो महिने कमाय तुझे घेऊ तो मानतच नाही ना. आपल्या त्या गटाचा आज विचार करायचा नाही. पण भक्त देवाला जे जे अर्पण करतात, आणि कोणालाही, मलाच आत्ता या आदित्याने कस्तुरी शर्ट दिला, इतका आनंद वाटतो तुम्हाला सांगतो. दिलं त्यांनी काहीतरी मला नाही प्रेम वाटणार त्याला. त्याच्याबद्दल भक्त देवाला लोणी खाऊ घालतात, लाडू खाऊ घालतात, आंघोळ घालतात, काकडा घालतात, झोपवतात, नवीन वस्त्र घेतात, अलंकार. पण नाही आवडणार. देव भक्तीने एक शब्द वापरतो, भक्तिशास्त्राच्या दृष्टीने चांगला नाही पण शब्द वापरतो. भक्तांनी केलेल्या उदोपणामुळे, स्तुतीमुळे, अर्पण केलेल्या वस्तूमुळे देव निंदा होतो. ज्ञानेश्वरीचा शब्द आहे, निंदा होतो. देव भक्ताची निंदेच आहे, निंदा होतो. आणि कोणी आपल्याला काही दिलं ना देवानी, तर त्या माणसाची आठवण कधी विसरत नाही. छोटासा दृष्टांत बोलतो. देवाला भक्त का आवडतात? ते स्तुती करतात, त्याला वेगवेगळे पदार्थ देतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्ती केल्यानंतर एक दिवस ही सद्गुरूंच्या कृपेने जर परिपूर्ण झाली, शास्त्रीय ग्रंथात सांगितल्याप्रमाणे, तर फक्त भक्त आणि भक्त देवाशी, थोडा कठीण शब्द आहे पण वापरतो, निरूपणात वापरायला पाहिजे. भक्त देवाशी ऐक्यात जातात. हे सामर्थ्याने कुणाचं नाही. भगवद्गीतेचा समारोप करताना भगवान 18व्या अध्यायात 55 श्लोक आहे, सारभूत आहे. हा मंदाताईचा फार आवडीचा श्लोक आहे. गेल्या वर्षी आमच्या इथे चैतन्य महाराज आले होते, हा श्लोक दिला. 5 दिवस बोलावणे श्लोक आहे, 55 श्लोक. आणि हे भक्तीचं शेवटचं श्लोक आहे. ज्या ठिकाणी भक्ती आणि भक्त
हे द्वैत समजून ते भगवंताशी ऐक्यात जातात. श्लोक म्हणतो फक्त आणि थांबू आपण. भक्त्या माम विजानाति यावान्यष्टास्ति तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. श्री गोपाल कृष्ण भगवान. बस इतकी कारण मीमांसा आजच्या पुरती आपल्याला पुरे आहे. देवाला भक्त आवडतात, तुकोबाराय म्हणतात. का? त्याची ही कारण, ते देवाची स्तुती करतात, त्याला विविध उपचार देतात, जेव खाऊ घालतात आणि शेवटी एक दिवस भक्ती करून माया सद्गुरु ते ऐक्यात जातात, एकरूप होतात. म्हणून भक्त देवाला खूप आवडतात. एक मुद्दा बोललो होतो, देवाने नाव घेतलं होतं. माझं उदाहरण सांगतो, इतर भक्तांचं जाऊ द्या. कोणी आपल्याला काही दिलं की आपण निंदे होतो. उदाहरण सांग, घडलेलं आहे हा, म्हणजे काल्पनिक नाही. मी मूर्तिजापूरला होतो बँकेमध्ये, खरं आपल्या विषय फार बोलू नये, होतो 4 वर्ष मॅनेजर होतो. पोरं लहान लहान होतो, अपडाऊन करायचे आणि माझी तिथे प्रवचन व्हायची. एकदा प्रवचन झालं, मी अशाच कस्तुरीसारखे माझ्या विशाखासारखे 1-2 बाया होत्या. मला म्हणे महाराज, मला महाराज म्हणतात प्रवचन करताना. महाराज आमच्याकडे या ना. येईल ना, काय मी मॅनेजर होतो तिथे बँकेत आणि प्रवचन झालं, त्यांच्याकडे गेलो. चांगले लोक, जोशी आडनाव मला अजूनही ते दिसतं. त्यांनी मला गरम 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 पोहे खाऊ घातले. म्हटलं फक्त कांदा नका टाकू, 4-3 वाजता मग जा म्हटलं, तुम्ही एवढ्या प्रेमाने करताय. सरबत घेतलं, चहा, पोहे घेतले, छान वाटले. मिंदा झालो. मग काय झाला परिणाम? तुम्हाला सांगतो, देवानी अजूनही कधीही जर प्रवास केला, अमरावतीहून अकोल्याला जाऊ, पुण्याला जाऊ, मुंबईला जाऊ, मूर्तिजापूर लागलं आणि उजवीकडे पाहिलं की त्या बाईचं घर दिसते मला अजून. आणि नुसतं घर दिसत नाही, ती बाई डोळ्यासमोर येते. तिने केलेले पोहे येतात आणि त्या पोहेचा स्वादही माझ्या नाकात कानात घुमत राहतो. का? तिने अगदी मनापासून प्रेमाने मला भक्तीने पोहे दिले. मी त्या पोह्याची चव विसरू नाही शकत, कारण निंदा झालो मी. असं देवाचं आहे, आप उसको प्रेम से कुछ खिलाओ तो निंदा हो जाता है. प्रेमाने वस्तू ठेवा तर खरी, पण प्रेमाने घ्या. त्याला एक अट एकच आहे, ठेवायचं नुसतं नाही, त्याच्यावर प्रेम. म्हणजे देवा तुम्हाला आवडतो बरं का, याला प्रेम. देवी तुम्हाला आवडते बरं का, वर्षात एकदा आमच्याकडे गणपती बाप्पा तू येतो 4 दिवस, आम्हाला आवडतं बरं का. जगदंबे काय तुझं रूप आहे बरं, आम्हाला खूप आवडतं बरं का. असं म्हणून जर समोर एक पेढा जरी ठेवला, साखरेचा कण जरी ठेवला, त्याला काही 5 किलो केशरी पेढे दिले पाहिजे असं नाही. 1 कण पुरतो, 1 कण. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति. भगवद्गीता 9 अध्याय. तदहं भक्ति पवित्रं कृष्णां प्रयतात्मनः. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. तात्पर्य थांबू आपण, पण आज आपल्याला मर्यादा आहे कीर्तनाला. नाही तर अभंग हा निदान कमीत कमी 2 दिवस चिंतनाचा आहे, येतोच नाही. भक्त आवनी देवा, आवडते काही देवाला भक्ता इतकं काही आवडत नाही. नावरे वैकुंठ क्षीराचा सागर धरून अंतर राहिला. तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला, अधिक विठ्ठला धर्म नाही. असं केला पूर्वरंग. पूर्ण अभंगाचा एकंदर सार काय की देवाला भक्त आवडतात. भक्ताचा कोणत्या दर्जाचे भक्त? की ज्यांनी भक्तीने भगवंताला बांधून आपल्या हृदयात स्थापन केलेला आहे. बाहुलीच्या भाषेत म्हणजे आता हृदय हे आपले चौफाग्या भले श्री गुरूंची. काय सुंदर ओव्या आहेत. ज्ञानेश्वरीतल्या 15व्या अध्यायातल्या सुरुवातीच्या गुरूंच्या स्तवनाच्या ओव्या आहेत. सद्गुरूंना ठेवण्याची एकमेव जागा भक्तासाठी. स्थूल रूपाचे सद्गुरू नाही. सद्गुरूंना आणा इथे ठेवा, घेतो कापायचं काय नाही. सद्गुरू हे तत्वरूपाने आहेत. प्रिन्सिपल तत्व, याचा अर्थ तत्व आहे तो देव. सद्गुरू जे आहेत कारण इथे ठेवायचं आतमध्ये, याचा अर्थ अंतःकरणामध्ये स्थापन करायचं. याचा अर्थ नेहमी 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 त्यांची आठवण करायची. त्यांनी तो भक्त, स्त्रीलिंगी पुल्लिंगी नाही, भक्त भक्ती असा शब्द नाही आहे संस्कृत. भक्त
मुलगी पण भक्त असू शकते, मुलगाही भक्त असतो, सगळे भक्त. पण एक नक्की की भक्त म्हणून घ्यायला मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे ते आपल्याजवळ आहे. काय? माणसाचा देह, मनुष्य देह याशिवाय भक्ती शक्य नाही. कुत्रा, मुंगी, गाय, बैल यांना भक्ती नाही करत. भाऊ योगी जाऊ दे, विचार मोठा तो आज नाही करू आपण. पण भक्ती जर केली, ह्या दर्जाने आपण करीत गेलो तर भगवंतांना एक दिवस तुकोबारायांच्या भाषेमध्ये म्हणजे प्रिय हो. पुढे एवढं चिंतन आजच्या प्रसंगापुरतं आपल्याला आख्यान पाहायचं गेला समर्पक असं ते आवडणारं खूप. आमच्या शर्वेला सांगितलं मागच्या भाऊ किती क्लिक होता. पहिली वर म्हणतो फक्त पूर्व रंगाच्या पदामध्ये तुकोबारा आपल्याला म्हणतात भक्ता होऊन देवा आवडते काही. आली मी आली इथेच बसते. आजवी मुरली श्याम सुंदरा, आजवी मुरली श्याम सुंदरा, मंदिरी नाचे मीरा, तुझ्या मंदिरी नाचे मीरा. आजवी मुरली श्याम सुंदरा, कधी करताळा पायी
थोडं भजन करू कीर्तन परंपरेप्रमाणे एक अर्धा मिनिट. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते देवा आवडते काय आख्यान पाहू. पण आधी प्रसंगाला थोडं 2 मिनिटात असतात प्रस्तावनेपेक्षा जे वाचता येतं. आला आनंदच्या मनामध्ये कीर्तन करा म्हणतो. किती वर्षात कीर्तन नाही केलं पूर्वी करीत असेल पण आज कीर्तन म्हणून नाहीच की माझ्या तीर्थरूप आईची स्मृती म्हणून त्यात राम आई तुला नाही माहिती आजीला पाहिलं सगळ्यांनी पेटीवर तबले वाजवत येत तेव्हा तिची आठवण सगळे सणवार त्यांनीच आम्हाला दिले. सगळे त्यांनी केले आम्ही केले. कीर्तने खूप केले आणि 10,000 कीर्तन केले आयुष्यात निस्वार्थ बुद्धीने. एकही नवीन पैसा बिदागी न घेता फक्त पूज्य प्रल्हाद महाराजांची सेवा. कधी आयुष्यात बिदागी नाही घेतली. तेच आम्हाला सांगितलं कधी बिदा घेऊन कीर्तन नाही करायचं असो. त्यामुळे तिची आठवण येते. आख्यान जे मी आज करणार आहे आपल्यासमोर करणार आहे म्हणजे असं वाटलं हे करावं कारण खूप आख्यान आईला येत होती. मी त्यातली काही पाठ केली. रिटायरमेंट नंतर व्हॉलंटरी घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कीर्तनं लिहिली आणि पाठ केली. जवळपास 100 लिहून घेतली. आईच्या वया होत्या जीर्ण झाल्या. 55 सालापासून करत होती विद्याच्या जन्मापासून ते लिहून घेतले. मग ती असताना तिला चाली खूप विचारल्या. जवळपास 600 चाली मला ऐकत हे खूप अहंकार म्हणून नाही सांगत पण त्या जुन्या पठडीतल्या अगदी फार जुन्या महाराजांच्या बाळकृष्ण महाराजांपासून फार शिरवळकर असं प्रसिद्ध कीर्तनकार त्या आईला येत होत्या. त्या आम्ही ऐकून घेतल्या. पण मी काल ठरवलं की अरे आख्यान आपण जगदंबेची सेवा म्हणून करूया. कीर्तन म्हणून नाही सेवा. तर मग म्हणून पाहत होतो की आपल्याला किती आठवत बघूया. खूप वर्षात हे जे करणार आहे मी आख्यानच नाही करत सगळे फक्त मंदादेवीच्या आग्रहाने राम जन्म हनुमान जन्म 2 कीर्तन करतो. पण एक तर आपण गाणं शिकलेलं नाही. गाण्याच्या मर्यादा आहे. थोडंसं तबला पेटी तालात आम्ही पेशाशान आमचे मुकुंदराव सराफ आधी तरी काही भजनात जे लोक आहेत त्यामुळे थोडेसे टाळ वाजवता यायला लागले. थोडेसे स्वर बरे राहायला लागले. ते अजूनही काही सगळे करेक्ट लागतात असं नाही पण सेवा रूप आमची आई गाणं नव्हती शिकली पण तरी देखील सेवा म्हणून सगळं आहे. आणि एक चरण मला काय आठवत नव्हतं आणि माझा हे आख्यान पण खूपदा ऐकलं. तिला म्हणजे एकांतात पूर्ण विचारलं मी हे करणार उद्या तर ही ओळ मला आठवत नाही. तुला आठवते का पाहा नाही आठवत सोडून द्या म्हणे करतो. मला खूप छान आहे मला आवडतं. या कीर्तनात ते अगदी चपखलपणे बसतं. मग काय करावं मला एकदम आयडिया सुचली. पहा म्हणजे काय माझी मोठी बहीण अमेरिकेत सुधाते ती माझ्यापेक्षा मोठी आहे 4 वर्षांनी. तिने आईची माझ्यापेक्षा जास्त कीर्तन ऐकली आहे. आम्ही त्या मानाने कमी आहे. ती 4 वर्ष मोठी ना. तिला पाठही खूप आहे. खूप एक पाठी पाठ. मी तिला म्हणलं सुधाते काल तिला फोन लावला तुम्ही म्हणलं हे असं मी करणार आहे हे इथे अडकतं मला हे ओळ नाही आठवत. ती मला म्हणाली तुम्हाला तर काव्य करता लावून टाका काही टला म्हटलं नाही. ज्या कीर्तनकारांनी केला प्रयत्न तर करू. तिलाही नाही आठवलं तर मग करीन टला कारण मी वया इथे काहीच आणलेलं सगळ्या वयाने आमरसल्या कीर्तनाच्या तयारीने आणत हे आणलंय भागवतासाठी आणलंय भागवत होऊ घातला म्हणून आणलं. तिने ते पद जे मला आठवत नव्हतं पूर्ण ऐकवलं मला. क्या बात आहे.
ही आमची सुद्धा तयारी. अमेरिकेत जाऊन लहानपणी केव्हा तरी आईचं ऐकलं असेल की माझं आख्यान ऐकलंही नाही. मी 90 वेळा आख्यान केलेलं अमरावतीमध्ये म्हणा किंवा बुलढाणा, खामगाव, चिखली, चंद्रपूर, अमरावती, साखरखेडा 90 वेळा मिस केलं एकंदरीत. आता जे करणार आहे आपलं, पण तिने कधी ऐकलं असेल बिचारीनी. पण तिचं पाठांतर मानावं लागतं खूपच. परवा गणपतीची सेवा म्हणून 4-5 गाणे काय म्हटली युट्यूब वर बघा आपण. अजूनही तिथे राहून सगळं लक्ष इथे आहे. तिला मी सांगितलं मला कीर्तन करायचंय, एवढं फक्त सांग. तिने तेवढं पूर्ण गाणं म्हणून दाखवलं. आता मी त्यावर त्या चरणाला सांगेन की हे चरण मला सुद्धा करायचं. आमच्या आईने जन्मभर खूप कीर्तन सेवा केली, महाराजांची सेवा म्हणून. मी पाहिलेला प्रसंग नाही आहे, आठवतो म्हणून सांगतो. हा राम लहान होता, जन्म याचा मलकापूरचा आहे. आणि आई कीर्तन त्या आधीपासून करते. मलकापूरला माझे वडील सरकारी नोकरी निमित्त 56, 57, 58, 2.5 वर्ष होते. हा लहान जन्म झाला, हा 6-8 महिन्याचा आहे. बरं 6 महिन्याचा झाल्यानंतर तिथे आई खूप कीर्तन करायची. विठ्ठल मंदिर म्हणा, राम मंदिर म्हणा, कृष्ण मंदिर, ते आले कीर्तन करा. आता हे घरी आहात, 6 महिन्याचं लेकरू, बाकी सगळे आपल्या कामधंद्यात. तर आईने पहिलं म्हणजे त्या लोकांच्या आग्रहा खातर याला कडेवर घेऊन कीर्तन केलं असं सुद्धा काय. 6 महिन्याचं लेकरू कडेवर घेऊन गेले नसेल आठवते. पुढच्या काळात आम्ही मेहकरला आलो. हा थोडा मोठा झाला, शाळेत जायला लागला. 2, 2.5, 3 वर्षाचा झाला. मग आईला खूप मैत्रिणी भेटल्या कीर्तनामध्ये, प्रल्हाद महाराजांचे अनुग्रहित सगळे. आणि म्हणे सिंधुताई काळजी करू नका, तुम्ही लहान आहे, मुलं 1-1.5 वर्षाचा, तुम्ही आणायचं मंदिरात, तुम्ही उभ्या राहा कीर्तनाला, तुमच्या लेकराला आम्ही सांभाळू. बबूताई म्हणून आमच्याकडे होते, बबूताई, आम्ही मावशीच म्हणायचो त्यांना. तर त्यांना त्या रामला घेऊन बालाजी मंदिराच्या ओऱ्यांमध्ये फिरायच्या आणि आई कीर्तन करायची. 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, पण कीर्तन सेवा सोडली नाही. कारण कार्यक्रम नाही, कार्यक्रम बंद होतात, सेवा बंद होत नसते, होऊ नये. हा कार्यक्रमात आणि सेवेत फरक आहे. कार्यक्रम बंद होतात, आवाज बसला बंद होतात, खूपच कफ झाला कार्यक्रम बंद होतात, कॅन्सल करायला लागतात, सेवा नाही बंद होत. समर्थांनी दाखवतात म्हणते एक मन गुंतले स्वयी कोणी चिंतावाशी हरी. असतील हे सगळे तर छान आहे. ही तर किती कीर्तन विदाऊट तबला पेटी केले, किती केले. म्हणतात त्यामुळे तबला पेटीची गरज नाही, तसंच करा. म्हणलं आपल्याला काही नाही म्हणे, तुम्हाला का गायचं थोडी जाईल, गाणाऱ्यांची कीर्तनं वेगळी. मी देवासमोर उभे राहत म्हणतात त्यांनी खूप कीर्तन तबला पेटीशिवाय केले. कीर्तन ही भक्ती आहे हो. साथीदार असले तर उत्तम. आमच्या आईच्या जीवनातला प्रसंग आहे. साखर खेळण्याला आईचं उत्साहात कीर्तन असायचं, दास कवीलाच कीर्तन असायचं. एक दिवस कीर्तनाला उभी राहिली, आई थांबली थोड्या. महाराज म्हणे बाळ म्हणायचे कसं वाटलं, बाळ काय झालं, बाई म्हणायची बाई काय झालं. महाराज तबला पेटी आले नाही. महाराज म्हणे कीर्तन त्यांच्यासाठी नसतं, त्यांचं भाग्य असेल तर येतील, तू सुरू कर म्हणे कीर्तन. कीर्तन महाराजांसाठी, रामानंद महाराजांसाठी, रामरायासाठी आहे. ते वाट पाहता, त्या पत्रिकेत लिहिली आहे 4 सुरू करा म्हणे. सुरू केलं, मग आले तबला. आणि म्हणून अशा सगळ्या कीर्तनाविषयीच्या आख्यायिका आमच्या आईच्या अजून डोक्यात चांगले आहेत. आणि आईच्या स्मृती प्रित्यर्थ करायचं आनंदी सांगितलं म्हणून हे कीर्तन सेवा आहे. असो, आख्यानाकडे येऊ. काय आख्यान कशासाठी पूर्वरंग झाला, अभंग कोणता होता, थोडं स्मरण म्हणून म्हणत नाही. भक्त आवनी देवा आवडते, दृष्टांत कथा म्हणून. कथा छान आहे, जास्तीत जास्त कथा पाहू. 9ला थांबायचं. 1 मिनिट. रत्न मंचकावरी, रत्न मंचकावरी बैसला, रत्न मंचकावरी, रत्न मंचकावरी बैसला, रत्न मंचकावरी, द्वारावती पती फार मोठे कीर्तनकार महाराष्ट्रात होऊन गेले. आता नाही, फार 70-80 वर्षापूर्वी गेले. आणि आमच्या शिरोडकर महाराजांनी फार कीर्तन घेऊन गेले. गांधर्व महाराजांनी कुठे बसलाय, रत्न मंचकावर. काय त्याला कमी आहे, सोन्याची
बेची द्वारका, द्वारका